मित्रांनो, आमवाताचा आजार हा फक्त सांधेदुखीशी संबंधित नसून त्याचा शरीरातील इतर अनेक अवयवांच्यावरती सुद्धा गंभीर परिणाम होतो. पण जिथं ह्याला आपण आर्थरायटिस असं म्हणतो तिथंच खरीच चूक होते. कारण आर्थरायटिस हा शब्दच सांधेदुखीशी संबंधित आहे आणि जोपर्यंत सांधे दुखत नाहीत तोपर्यंत ह्या आजाराकडे त्यामुळे आपण दुर्लक्ष करतो आणि जेव्हा निदान होतं तोपर्यंत उशीर झालेला असतो. अनेक अवयवांच्यावरती त्याचा गंभीर परिणाम होऊन गेलेला असतो आणि त्यामुळेच ह्या व्हिडिओचा मुख्य उद्देशच हा आहे की आमवातामध्ये सांधेदुखीशिवाय इतर कोणती लक्षणे दिसतात ज्याच्यावरून आपल्याला ह्या आजाराचं वेळीच निदान करता येणं शक्य आहे. आता ह्यापैकी बरेच लक्षणांचा आमवाताशी किंवा सांधेदुखीशी काय संबंध आहे असंही तुम्हाला वाटू शकतं, पण प्रत्येक लक्षण हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद सनगर आणि आपण बघताय श्रीकृष्ण आरोग्यवाणी. मित्रांनो, आपण वाताचे विकार आणि आयुर्वेदातील वेगवेगळे विषय श्रीकृष्ण आरोग्यवाणी ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो. त्यापैकीच एका महत्त्वाच्या आजाराविषयी आज आपण बोलतोय, तो म्हणजे आमवात. मित्रांनो, आमवात हा दोन रूप घेऊन येतो. त्यातलं पहिलं रूप म्हणजे तो एक सिस्टमॅटिक आजार आहे. म्हणजे काय तर आपल्या शहरातील एखादा ट्रॅफिक सिग्नल जर बंद पडला तर त्या ठिकाणचं ट्रॅफिक विस्कळीत होतं. पण जर समजा सगळे ट्रॅफिक सिग्नल हँडल करणारी यंत्रणाच बंद पडली तर मात्र अख्खं शहर कोलमडतं. तसंच काहीसं ह्या आजारामध्ये होतं. फक्त सांधाच नव्हे तर ह्या आजारामध्ये अनेक अवयवांच्यावरती आपल्याला एकाच वेळेला परिणाम दिसतो आणि शरीराची यंत्रणा सुद्धा कोलमडायला लागते. आणि दुसरं याचं स्वरूप म्हणजे तो एक ऑटो इम्युन डिसीज आहे. म्हणजेच ह्याच्यामध्ये आपली जी रोगप्रतिकार क्षमता आहे ती बाह्य जीवाणूंच्या बरोबर किंवा विषाणूंच्या बरोबर लढण्याच्या ऐवजी आपल्या शरीरातल्या पेशींच्या विरुद्ध काम करायला लागते आणि त्यामुळेच ह्याला ऑटो इम्युन म्हणजेच स्वतःलाच मारक ठरणारी रोगप्रतिकार क्षमता ह्याच्यामध्ये तयार होते. मग ह्या आजाराचा परिणाम कोणकोणत्या अवयवांच्यावरती दिसतो तर पहिल्या अवयवाचं नाव मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या अवयवाचा आणि सांधेदुखीचा काय संबंध. तर तो अवयव आहे फुफ्फुस. आणि दुसरी आश्चर्याची गोष्ट अशी आहे की अनेक संशोधनातून सिद्ध झालंय की आमवाताचा आजार काही रुग्णांच्या मध्ये हा सांधेदुखीपासून नाही तर फुफ्फुसांच्या पासून सुरू होतो आणि मग कालांतराने सांधेदुखीपर्यंत त्याची लक्षणे दिसायला लागतात. होतं काय तर आजकाल वाढतं प्रदूषण किंवा शरीरातल्या पेशींच्या मध्ये काही बदल झाले तर फुफ्फुसातल्या प्रोटीनच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होतो आणि ह्या बदललेल्या प्रोटीनलाच आपली स्वतःची रोगप्रतिकार क्षमता शत्रू मारायला लागते आणि त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार करते. ह्यालाच आपण अँटी सीसीपी अँटीबॉडीज असं म्हणतो आणि मग हे प्रोटीनला मारायला सुरुवात करते आणि ह्यामुळेच मग दम लागणे, धाप लागणे, कोरडा ठसका येणे, फुफ्फुसांच्यामध्ये व्रण निर्माण होणे किंवा फुफ्फुसांची प्रसरण पावण्याची क्षमता कमी होते ही लक्षणं दिसतात. ह्यालाच आपण ILD म्हणजेच इंटरस्टिशियल लंग डिसीज असं सुद्धा म्हणतो आणि जे लोक धूम्रपान करणारे आहेत त्यांच्यामध्ये तर ह्याचा जास्त गंभीर परिणाम आपल्याला दिसायला लागतो. याचा दुसरा फटका बसतो हृदय आणि रक्तवाहिन्यांना. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या मध्ये पेशींचा एक थर असतो, त्याला एंडोथेलियल लाइनिंग असं म्हणतात. आमवातामध्ये बऱ्याच ठिकाणी हे एंडोथेलियल लाइनिंग खराब होतं आणि मग तिथं कोलेस्ट्रॉल किंवा चरबी साचायला लागते. ह्याच्यामुळे रक्तवाहिन्या आतमधून अरुंद होतात आणि ज्याचा परिणाम म्हणून हृदयावरचा लोड वाढतो आणि म्हणूनच आमवाताच्या रुग्णांच्या मध्ये हृदयरोग किंवा हार्ट अटॅकची शक्यता ही दुपटीने जास्त असलेली दिसून येते आणि त्यामुळेच आमवाताचे उपचार घेताना आपले सांधेदुखी किती कमी झाले हे तर बघाच, पण त्याचबरोबर हृदयाचं आरोग्य, शुगर, कोलेस्ट्रॉल ह्यांची तपासणी सुद्धा तुम्ही करून घ्या. आमवाताचा विपरीत परिणाम आपल्याला किडनीवरती सुद्धा दिसतो. ह्याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे आमवातामुळे सूक्ष्म रक्तवाहिन्या खराब व्हायला लागतात. अशा अनेक सूक्ष्म रक्तवाहिन्या आपल्याला किडनीमध्ये दिसतात. त्या रक्तवाहिन्या खराब झाल्या की किडनीच्या फिल्ट्रेशन यंत्रणेवरती जास्त ताण येतो आणि मग पायावरती किंवा अंगावरती सूज येणं हे लक्षण सुद्धा दिसायला लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच आमवातामध्ये सांधेदुखी असते, मग कंटाळून तो रुग्ण बरेच पेन किलर खातो आणि त्या पेन किलरमुळे सुद्धा विपरीत परिणाम किडनीवरती दिसतो आणि मग क्रोनिक किडनी फेल्युअरकडे जाण्याची शक्यता जास्त वाढते. अशा सूक्ष्म रक्तवाहिन्या आपल्याला डोळ्यांच्या मध्ये सुद्धा दिसतात आणि त्यामुळेच आमवाताच्या रुग्णांच्या मध्ये डोळे लाल होणं, डोळे कोरडे पडणं आणि वारंवार डोळ्यामध्ये पोचल्यासारखं सुद्धा वाटायला लागतं. डोळ्यांच्या मध्ये वेदना असतात आणि डोळ्यांचा जो पांढरा भाग आहे ज्याला आपण स्क्लेरा म्हणतो त्याला सुद्धा वारंवार सूज येते. अशाच रक्तवाहिन्या त्वचेमध्ये असल्यामुळे त्वचेवरती सुद्धा लालसर किंवा काळसर डाग यायला लागतात. बऱ्याच ठिकाणी जिथं त्वचेवरती वारंवार दाब पडतो म्हणजेच कोपर किंवा
पायाच्या तळव्यांच्या वरती छोट्या छोट्या वेदनारहित गाठी तयार होतात, ज्याला रुमॅटॉइड नोड्यूल असं सुद्धा म्हणतात. ह्या गाठी बऱ्याच वेळेला जखमांच्या मध्ये रूपांतरित होतात आणि ह्या जखमा लवकर भरत सुद्धा नाहीत. आमवातामुळे रक्ताच्या पेशींच्या मध्ये सुद्धा थोडा बिघाड व्हायला लागतो आणि ह्याच्यामुळेच पांढऱ्या पेशींची संख्या कमी होते, रक्ताची कमतरता जाणवायला लागते, ॲनिमिया म्हणजेच हिमोग्लोबिन सुद्धा कमी दिसायला लागतो. ह्याच्यामुळे त्या व्यक्तीची इम्युनिटी कमी होते आणि मग वारंवार साध्या साध्या जंतू संसर्गामुळे सुद्धा त्याला इन्फेक्शन्स व्हायला लागतात, वारंवार ताप यायला लागतो आणि थकवा सुद्धा जाणवायला लागतो. ह्यासोबतच ह्या आजारामध्ये प्लीहा आणि यकृतला सूज येण्याची सुद्धा शक्यता बऱ्याच वेळेला असते. आमवाताचा परिणाम आपल्याला मणक्यांच्या वरती सुद्धा दिसतो. मणक्यांची झीज व्हायला लागते, त्यांचा आकार बदलतो आणि त्यामुळे मान आणि कंबर दुखायला लागते. ह्याच ठिकाणाहून हाताकडे आणि पायाकडे नसा गेलेल्या असतात, त्या नसांच्या वरती सुद्धा दाब पडतो, नसांची सुद्धा झीज होते आणि मग हातापायामध्ये मुंग्या, बधीरपणा किंवा वेदना जाणवायला लागतात. आणि मग ह्याच्यामुळं तो व्यक्ती आपल्याला मणक्याची तक्रार आहे की आमवाताची तक्रार आहे ह्यात सुद्धा कन्फ्यूज झालेला दिसून येतो. मित्रांनो, आमवातामध्ये सांधेदुखीशिवाय इतर कोणती लक्षणं दिसू शकतात हे तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून लक्षात आलं असेलच, पण त्यासोबतच सांध्याशी संबंधित जी लक्षणं आहेत ती सुद्धा मी ह्या आमवाताच्या व्हिडिओमध्ये अगोदरच सांगितलेली आहेत. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघून घ्या, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. फक्त कोणतंही लक्षण दिसलं की ते आमवाताला नेऊन जोडण्यापूर्वी जर तुम्ही योग्य वैद्यकीय सल्ला घेतला तर जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही निदान करू शकता. आणि लक्षात ठेवा, आमवातामध्ये वेळीच निदान, योग्य औषधं आणि नियमित तपासणी हेच ह्याच्यातून बाहेर पडण्याची गुरुकिल्ली आहे. जर तुम्हाला आमवात असेल किंवा तुमच्या कुटुंबियांच्या मध्ये जर कोणाला आमवात असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा अशी इतर कोणती लक्षणं जी सांधेदुखीशी संबंधित नाहीत ती दिसत असेल तर ते आम्हाला सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा. धन्यवाद.